सुरू तर 25 mm टू mm टू cm केले. मग mm टू cm 10 mm इक्वल टू मग इकडून एक डेसिमल काउंट करायचं. इकडून एक इथं केला एक हाऊस. आता इथे पण mm टू cm करतो म्हणजे 110 mm इक्वल टू 1 cm. इकडून एक हाऊस या साईडनी काउंट करायचं. इकडून हे बघा 19.0 19 cm 0 mm 2 mm. आता mm टू cm करतोय. मग इथे mm ऑलरेडी आहे ते cm करताना आम्हाला 0.2 घ्यावं लागतं. इथे डेसिमल द्यायला इथे जागा नव्हती मग आम्ही इकडून घेतलं. 1 हाऊस घ्यायचा असतं आणि मग डेसिमल द्यायचं असतं. 0.9 cm. आता cm टू mm करताना काय करतो आपण मल्टिप्लाय करतो. मग 10नी मल्टिप्लाय केलं डेसिमल पुढे गेला 9 mm. 0.1 cm टू mm. परत 1 डेसिमल इकडे गेला 1 mm. आता 11 mm टू cm. इकडचा डेसिमल इकडे येतो 1.1. म्हणजे थोडक्यात काय करतो आपण 11/10 करतो. 4.5 रुपीज किती रुपीज किती पैसे. आता 2 डेसिमल पाहिजे 100 पैशासाठी 4.50 रुपीज म्हणजे 4 रुपीज 50 पैसे. 0.75 रुपीज 75 पैसे. 10.01 रुपीज म्हणजे 10 रुपीज 1 पैसा. 10.10 डेसिमलच्याकडे कुठे 1 लिहिलाय लक्षात ठेवा. पहिला 1 आहे का दुसरा 1 आहे. पहिला 0 आहे म्हणून 0 इथं काही नाही लिहिला तरी चालतं पण 1च्या पुढेचा 0 महत्त्वाचा आहे इथे. 7.6 मीटर दिले. मीटर टू सेंटीमीटर करतो त्या 2 हाऊस पाहिजे. 7 मीटर 60 सेंटीमीटर 7.60 मीटर.